आता श्रावण नाही का, हे राम प्रभू कहाँ से आते हैं ऐसे लोग, असं काहीतरी तिनं एक्सप्रेशन दिलेले आहेत. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज मित्रांनो आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशीच्या आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज पंढरपूरला आपल्या विठुरायाची जी सगळी भक्त मंडळी आहेत, आपली जी वारकरी आहे, ती वारकरी आज पंढरपूरला सर्व जमलेली आहेत. संत ज्ञानेश्वरांची पालखी असेल, संत तुकाराम महाराजांची असेल, त्यानंतर गजानन महाराजांची सुद्धा पालखी, अशा भरपूर साऱ्या दिंडी पालख्या तिथे पोहोचलेल्या आहेत. आणि तिथे म्हणजे आपल्या वारकऱ्यांचा जो जनसागर आहे, तो जनसागर एकावटलेला आहे. आताच थोड्या वेळ आधी नाही का, आम्ही पण तिथे, आपण काही त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही, पण टी व्हीवरती आता आपण विठ्ठलाचं आपलं दर्शन घेतलेलं आहे. मस्त आता सगळं ढगाळ वातावरण आहे. गेले 8 ते 10 दिवस झाले मित्रांनो. आणि तुमच्या मनामध्ये सगळ्यांमध्ये प्रश्न पडला असेल की गेली 8-10 दिवस झाले आपले काही व्लॉग झालेले नाही आहेत, कुठली रील टाकलेली नाही आहे. तर त्याचं कारण हे असं होतं मित्रांनो की गेले म्हणजे त्याच्या आधी नाही का एक 10-12 दिवस मी म्हणजे बाहेरही होतो ऑफिसच्या कामानिमित्त. आपले तिथले पण छान छान असे व्लॉग्स आपण दिल्लीचे बनवलेले आहेत. आणि परतीला येताना आपण विमान प्रवास पण केला होता, तर त्याचं सुद्धा व्लॉग आहे आपला. पण आल्यानंतर कसं माझी थोडीशी तब्येत खराब झाली आणि मग थोडंसं एक मनामध्ये प्रश्न आला की थोडंसं आपण एक 2 आठवड्याचा आपण ब्रेक घेऊया सगळ्या गोष्टींपासून नाही का. आणि त्यामुळे मग कसं थोडासा ब्रेक घेतला, जरा आता रिफ्रेशमेंट वाटत आहे. आणि एक जण आजारी पडत गेलं घरातलं नाही का. तर आमचं एक कॅन्डिडेट बघा, आमचा हा कॅन्डिडेटसुद्धा आजारी पडलेला आहे. काल परवाच त्याला दवाखान्यात घेऊन आणलेलं आहे. आणि एक छोटंसं इंजेक्शन देणार होते डॉक्टर, पण नाही, ते म्हणे मी नाही इंजेक्शन घेणार नाही का. याच्या आधी तिची आई पण आजारी पडली होती. तर असं करत करत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण आता यानंतर नाही का आपले भरपूर असे छान छान व्लॉग्स येणार दिल्लीचे वगैरे आपले जे त्या शूट केलेले आहेत मी. तर त्याचे आजपासून तर आता नाही का मला थोडंसं जायचं बाहेर. आपल्या इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, त्या मूर्तीसाठी आता मस्तपैकी नाही का फुलं वगैरे घेऊन येत आहे मी आपल्या कॅम्पसमधूनच. त्यानंतर आता आज एकादशी असल्यामुळे सगळ्यांना फराळ आहे घरी, त्यामुळे थोडंसं मार्केटमधून काही सामान पण घेऊन यायचं आहे. तर ते आणल्यानंतर मग तुम्हा सर्वांना भेटतो मी. तर हे बघा, आता इथे सकाळची जी तयारी आहे बायकोची त्या ठिकाणी सुरू आहे. पूर्ण असं नाही का वेळ सुट्टी आहे आज, त्याच्यामुळे आज काय जरा सगळ्या गोष्टी रिलॅक्स आहेत. आणि एकादशी असल्यामुळे नाही का गेली 2-3 दिवस झालं तब्येत बरी नव्हती, त्यामुळं एवढं काय स्वच्छ काही थोडंफार केलं होतं. बट त्यामुळे म्हटलं आज जर असं बरं वाटतंय, सुट्टी पण आहे, अगोदर स्वच्छ करून घेऊया. तर हे बघा मस्तपैकी नाही का इथे रांगोळी पण आज श्रावण काढल्या. आणि हे बघा दोन्ही दाराच्या जवळ स्वस्तिक आणि लक्ष्मणची पावलं काढलेली आहेत. मनी प्लांट इथंच आहे आपला, खूप वाढला आहे मनी प्लांट. हो, पाऊस जास्त आहे ना, सारखा पाऊस जास्त आहे ना, त्यामुळे हे शेवाळ झाले सगळं, म्हणजे वाळतच नाहीये, सारखा पाऊस चालूच आहे, झड जोरात पण नाही. आणि हे बघा फुलं किती छान आले. हो, सांगितले की मी मगाच. आणि उन्हाळ्यात बरोबर हे वाढत नव्हतो, आता चांगलं वाढ, वेल असल्यासारखं आहे ते, कळ्या पण खूप आल्या कसं ह्याला, वेल येतो. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी नाही का, तर ही आपण जी मूर्ती आहे ना विठ्ठल रुक्मिणीची, ही आपण पंढरपूरहून आणली होती. मागं मी एकदा गेलो होतो त्यावेळेस ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणली आहे. आणि मस्तपैकी आज आपण फूल आणि हे सगळं या ठिकाणीच म्हणजे डेकोरेशन केलेलं आहे, बायकोनी केलेलं आहे. इथं वरती विठ्ठलाचा फोटो पण आहे. वा वा, तयारी तर खूप छान केलेली दिसायली आज. काय हुडकायलीस ग? बांगड्या. हा, बांगड्या. हे बघा बॉक्स आणलाय, हुडकायल्या मगापासून. पण तिला काय बांगड्या तिनं कुठे ठेवल्यात की मागच्या वेळेसच्या? कुठे ठेवल्यात मागच्या वेळेसच्या? शोधते आता. हा, शोधते म्हणजे काय कोटाना. आणि हे एवढं सगळं कशासाठी चाललंय की आज मी साडी घातली आहे तर माझे 2-4 फोटो काढा, याचा सगळा अट्टहास इथं चालू आहे बायकोचा. काय बांगड्या शोधायच्यात आणि घालायच्या. हे बघा इकडे बायकोचा आता फराळ चालू केला. फोटो काढायचे नाही का आधी? काढायच्यात. हा,
फराळ चालू नाही केलाय, श्रावणीला देत होते. आणि दही आणलेलं डब्यामध्ये काढून ठेवलंय, हे आता खाण्याचं. बरोबर आहे ना, मग डब्यात काढून ठेवले, आता हे नंतर खायला. हे बघा इथं फराळाचं सगळं चिप्स पापड तळलेत. आणि तुम्हाला तो माहितीच यांनी सांगितलंच असेल, जास्त तब्येती काही बऱ्या नाहीयेत, त्यामुळं साधं केलंय फराळाचं. तरी हे तळलंय थोडंफार, कारण की हे यांना लागतंय. आणि श्राव आजारी मध्ये जास्त येणार नाही, तिची तब्येत बरी नाही, तिला ताप वगैरे आहे, त्यामुळे ती व्लॉग मध्ये नाही येऊ शकत. त्यामुळे ती तरी थोडं मी असं चोरून तुम्हाला दाखवले तिला, नाही का? त्याच्यावरती माझ्यावर खूप रागवलेली आहे. तिची इच्छा नाहीये आज ब्लॉग मध्ये येण्याची. तर असं काहीच आहे. तर आमच्याकडे पाऊस चालू आहे, गेले 8-10 दिवस तर झालं ना, म्हणजे सारखं वातावरण खूप आभाळ आलेलंच आहे, ढगाळ वातावरण आहे एनी टाइम, आणि ऊन तर नाहीच आहे. त्यामुळं वातावरण, आमच्या तब्येती अशा खराब व्हायला लागल्यात. तर चला फोटो काढूयात 1-2. हो, हिचे फोटो काढतो आता. आणि आता मस्तपैकी फराळ वगैरे करतो आम्ही. आणि आज आपला लाईव्हला पण आपण संध्याकाळी येणार आहेत, तर त्यावेळेस नक्कीच तुम्ही सर्वजण जॉईन व्हा. तोपर्यंत आताच श्रावण नाही का, हे राम प्रभू कहाँ से आते ऐसे लोग, असं काहीतरी तिनं एक्सप्रेशन दिलेले आहे. तर असू द्या. आणि कसं ती गेली 2-3 दिवस झाला, ती खूप तब्येत नाही बरी, तर असू द्या. आता त्याला व्लॉग याच ठिकाणी एंड करतो मी. तुम्हाला सर्वांना परत एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. मस्तपैकी छानसा असा फराळ करा. तर चला व्लॉग याच ठिकाणी आपण एंड करूया. बाय.